आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। साहिल काझी खून प्रकरण, संतप्त नागरिकांचा जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा। डीवायएसपी यांच्या आश्वासनानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास होकार। जयसिंगपूर हद्दीत घडलेल्या साहिल काझी या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात तीव्र संताप उसळला आहे। या प्रकरणातील आरोपीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मृत साहिलच्या कुटुंबियांसह शेकडो परिसरातील नागरिकांनी आज जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा नेला आणि पोलिसांनी घेराव घातला। आरोपींना फाशी द्या अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही। साहिल काझी यांच्या हत्येनंतर संपूर्ण जयसिंगपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आरोपींवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी घेतला। जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी ठोस आश्वासन देत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नाही असा आक्रमक ठरावच नागरिकांनी केला होता। यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी आणि तणाव निर्माण झाला होता। डीवायएसपी यांच्याकडून कठोर कारवाईचे आश्वासन। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी तात्काळ आंदोलकांशी आणि काझी परिवाराशी चर्चा केली। या गुन्ह्यातील एकाही दोषीला सोडले जाणार नाही। पोलीस यंत्रणा सर्व पुरावे गोळा करत असून आरोपींना न्यायालयाकडून कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे असे जाहीर आश्वासन डीवायएसपी यांनी आंदोलकांना दिले। आश्वासनानंतर तणाव निवळला, अंत्यविधी पार पडणार। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या कायदेशीर खात्रीनंतर एकालाही सोडणार नाही या ठोस भूमिकेनंतर नागरिकांचा राग शांत झाला। त्यानंतर कुटुंबियांनी साहिलचा मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन जाण्याचे मान्य केले। पोलीस ठाण्यातील हा घेराव मागे घेतल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आला। परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून सध्या जयसिंगपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।